मेष राशीच्या लोकांसाठी हा जून महिना घेऊन आलाय नवी प्रगती, नव्या संधी आणि महत्त्वाचे बदल. नक्की काय घडणार आहे मेष राशीच्या लोकांसाठी जून 2026 मध्ये? चला जाणून घेऊया. मेष राशीच्या लोकांसाठी जून महिना उत्साहवर्धक, बदलांनी भरलेला आणि अनेक नवीन संधी निर्माण करणारा ठरू शकतो. जे काही ग्रहमान जून महिन्यामध्ये तयार होतंय त्याचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होणार आहे त्याचा अंदाज घेऊया. सगळ्यात आधी बोलूया नोकरी व्यवसायाबद्दल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना नक्कीच सकारात्मक मानला जातोय. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. पदोन्नती संबंधी चर्चा होऊ शकते. नवीन संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. कामाचा ताण काही प्रमाणात राहील, वाढेल सुद्धा, परंतु मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी मात्र तुमचं वर्तन जरा सौम्य ठेवा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा नवीन चांगले ग्राहक मिळू शकतात. व्यापार वृद्धी होऊ शकते. नवीन योजना सुरू करण्याचा विचार सुद्धा तुमचा असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये तो राबवू शकता. खास करून भागीदारीचे जे व्यवसाय आहेत त्यांना लाभ दिसतो आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलण्याआधी, जर तुमचे पैसे सतत खर्च होत असतील, मेष राशीच्या लोकांना बचत होत नाही असं वाटत असेल, तर पैसा आकर्षित करण्याचे कोणते तंत्र आहे किंवा कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपली ऊर्जा पैसा आकर्षित करते, या संदर्भात एक पॉडकास्ट आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. चक्रा हीलर वनश्री पांडे या त्यामध्ये मार्गदर्शन करतात. त्यात त्यांनी अगदी बिना खर्चिक असे सोपे उपाय दिलेले आहेत, जे करून आपण आपली मानसिकता बदलू शकतो आणि पैसा आकर्षित करणारी ऊर्जा आपल्या भोवती तयार करू शकतो. त्यामुळे मेष राशीच्या लोकांची जी ही तक्रार आहे की पैसा हातात राहत नाही, त्यासाठी मेष राशीची लोक नक्कीच तो पॉडकास्ट बघून त्याप्रमाणे उपाय करू शकतात. जून महिना मात्र तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या मध्यम प्रगतीचा म्हणावा लागेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असली तरी खर्च सुद्धा वाढू शकतात. खास करून ऐशारामाच्या वस्तूंवर म्हणजे चैनीच्या वस्तूंवर तुमचा खर्च होऊ शकतो आणि बचतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आता हे तुम्हाला कळलंय ना, मग महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच बचतीकडे लक्ष द्या आणि आपण जो खर्च करतोय तो आपल्या गरजेच्या वस्तूंवर आहे की चैनीच्या वस्तूंवर आहे त्याचा विचार करा. ज्योतिषशास्त्र किंवा राशी भविष्य हे यासाठीच असतं, आपल्याला सावध करणं. काय धोके आहेत पुढे याचा अंदाज आला की माणूस सावरून चालतो. या काळात आर्थिक नियोजन व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यासाठी सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. काही व्यक्तींना मात्र जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता या काळात निर्माण होते, तसं ग्रहमान तरी आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर घरातील वातावरण सर्वसाधारणपणे आनंदी असेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. एखादं शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम, नातेवाईकांच्या भेटीगाठी या महिन्यात होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं